सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती 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 रखुमाई जापती सोयरिया रखुमाई जापती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेमा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ थोडा बेस कमी कर थोडा बेस विठ्ठल 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 भगवान
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ग्रामदैवत मारुतीराय यांच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी महागाव ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण माझे सहकारी सोमनाथ महाराज बदाले सोनपेटकर त्याचबरोबर उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर म्हणजे गणेशरावजी ममदापूरकर यांनी अभंग हा घेतला होता. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या कोणजी बापूंच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रार्थना केलेली. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुखुमाईच्या पती सोयरिया. भगवंतानं आपल्याला जे डोळे दिले त्या डोळ्याचा सदुपयोग करून घ्यायचा का दुरुपयोग करून घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचं. डोळ्याच्या बाबतीमध्ये शास्त्राचं असं म्हणणं आहे 82% पाप डोळा करते आणि 18% पाप बाकीचे इंद्रिय करतात. म्हणजे खरं पाप कशाने घडते? डोळ्यानेच घडते. खरा गुन्हेगारच डोळा आहे आणि डोळ्याच्या नंतर मग मन जाते आणि मन गेले की मग शरीर पाप करते. कोणताही गुन्हा घडण्याच्या माग खरा गुन्हेगार कोण आहे? डोळाच आहे. आजपर्यंत जेवढे जेवढे गुन्हे घडलेत ना, रामायण पहा, महाभारत पहा, डोळ्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे. किती रामायणामधलं किती गोड प्रसंग आहे पहा. गंधर्व एक आकाश मार्गाने जाऊ लागला. गंधर्व आणि त्या गंधर्वानं खाली पाहिलं पृथ्वीवर आणि पृथ्वीकडे पाहिल्याबरोबर त्याची नजर पडली सीताई साहेबावर. जाणून बुजून गंधर्व इंद्राच्या सभेमध्ये देवाचं इंद्राचं मनोरंजन करणारा, त्याचं नाव गंधर्व, त्याचं नाव काय? इंद्राचं मनोरंजन करायचं होता. इंद्र कामच कोणता करीत होता? इंद्रानं का काय अखंड हरिनाम सप्ताह ठुलता का? इंद्र काय भागवत ऐकत होता? इंद्र का रामायण? इंद्राला एकच काम काय पाहायचं? काय नाच गाणं? काय पाहायचं? नाच गाणं पाहायचं. इंद्र म्हणजे सगळ्यात मौज मस्ती. म्हणून तर पहिल्यापासून लोक म्हणतात इंद्राचं वैभव या. इंद्राचं वैभव दुसरं काही नाही. इंद्राचं वैभव आहे विलास. इंद्राचं वैभव काय? विलास करायचा. उर्वशी, रंभा, अजून काय त्याच्या तिलोत्तमा, मेनका, ह्या त्या तिथं त्या अप्सरा काय करायच्या?
नृत्य करायचे. आणि त्या इंद्रानं पाहायचं. इंद्र म्हणजे नावाला देव. इंद्र म्हणजे कोण? नावाला देव, पण इंद्राचं वागणं नीच. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वर्गाच्या बद्दल असा स्पष्ट नकार दिलेला आहे. स्वर्गो नरकू या वाटा चोराची. जसा नरक तसा स्वर्ग. विठाला विठाला स्वर्गाच्या बाबतीमध्ये काही फार चांगलं मत नाही शास्त्रकाराचं. स्वर्ग म्हणजे विलासभूमी आहे, भोगभूमी आहे. तिथं नाच गाणं करणारा कोण? तिथं गायन करणारा कोण? गंधर्व. आज एखादा लय चांगला गायक असला की त्याला शापित गंधर्व म्हणतात. कोणता गंधर्व? म्हणजे त्याला मूळच भजनाचं अंग आहे समजायचं. भजनाचं नाही, गाण्याचं. कसं गाण्याचं? मग कोणतं बी गाणं त्याचं काय नियम आहे का? गाण्याचे का तुम्ही कमी प्रकार आहेत? गाण्याचे प्रकार भरपूर आहेत. आता संगीत अलंकार, संगीत विशारद आहे आमच्या जवळ. आपल्या तर काही गाण्यातले कळतच नाही. गाण्याचे प्रकार भरपूर आहेत. आता किती प्रकार आहेत सांगा म्हणतात. हे बुवा संगत सुरू करीन. आता आम्ही गाडीत मग ही चर्चा सुरू केलेलो. छोटा ख्याल, बडा ख्याल, ख्यालचे प्रकार आहेत. म्हणून ख्याल तर माती कळत नाही मला. मी म्हणले बडा ख्याल म्हणू लागल्यावर किती वेळ म्हणत असतात? ते म्हणले बडा ख्याल म्हणू लागल्यावर बसलेल्या माणसाला म्हणावं लागतं, तू गंज कर रे बापा. आता काय म्हणावं लागतं? तू गंज कर बाबा, आम्हाला झोपी आल्या. तितकी त्या माणसाला काय लागते? अशी गाण्यामध्ये इरोनिज आहे. समाधी लागते. गाण्यामध्ये इरोनिज आहे. गाण्यामध्ये तुका छंदे नाचे गाय. गाण्यामध्ये इरोनिज आहे. असं विरघळून जाते ते का मरुनिज आहे? ते गायनाचे प्रकार आहेत. आपल्याला काय माती कळायला? आपल्याला त्याच्यातलं गायनातलं काही कळतच. बोबडे काका, मोतीराम, शिवा, तुम्हालाही कळते. बोध संमनाथ महाराज तुम्हाला गणेशरावाला कळत आहे. हा कळत नाही. ऐकून ऐकून हा महाराज दादाला कळतंय. मला रूप पाहता पुरते 2-3 चाली येत्या मो भागायले. गाणं नाही आलं तर पण गाण्यावाले माणसं आहेत ना आमच्या पैसे. काय करायचं? आपल्यालाच यावं म्हणून थोडंच मान यायला मान राहू दे ना जरा. शापित गंधर्व म्हणतात त्याला. शापित गंधर्व. गंधर्व म्हणजे गायन करणं. काय इंद्राच्या काय अर्जुन मृदंग वाजवत होता का? अर्जुन गायक. अर्जुन गायक हो. इंद्र मृदंग वाजवायचा. इंद्रानं मृदंग वाजवायचा, अर्जुन गायन करायचं. गायन ही जुनी कला आहे. ती तपश्चर्या आहे. तिला आपलं वंदन आहे त्या तपश्चर्या. गंधर्व म्हणजे इंद्राच्या सभेत इंद्राचं मनोरंजन करणारा गंधर्व. तो आकाश मार्गाने जाताना त्यानं पाहिलं सीतेकडे. सीतेनं वल्कल्य नेसली होती. वल्कल्य म्हणजे काय? वल्कल्य म्हणजे झाडाच्या साली. झाडाच्या साली नेसून दिवस काढे म्हणून. काय दिवस काढले असतील कधी कधी विचारच करीत नाहीत आपण. काय दिवस काढले असतील? कशी दिवस काढले असतील? झाडाच्या सालीन झाडाचे फांदे अंगाला नेसायच्या म्हणजे कपडा लता नाही काही नाही. कशी दिवस काढले असतील? आणि ती आता झाडाची साल म्हणजे का ती सगळं अंग झाकणार आहे की काय? हाय कुठं पडला बी असेल जरा सांग. हात उघडा पडला असेल. हात उघड पडल्याला, अंग उघड पडल्याला त्यानं वरून पाहिलं त्या जातीने. त्यानं घेतलं कावळ्याचं रूप. वरून पाहिलं कावळ्याचं रूप घेतलं. आणि कावळ्याचं रूप घेऊन त्यानं येऊन खाली येऊन अशी चोंच मारली सीताई साहेब. त्यानं ते अशा हाताला ती चोंच लागल्याबरोबर अंगाची आग झाली की सीताई साहेबांना प्रभूचा धावा केला. प्रभू 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 प्रभूचा धावा केला की देव वाचलाच. काय झालं म्हणलं तेव्हा का तेव्हा कावळ्यानं तेव्हा का चोंच मारली. देवाला राग आला.
तिथे एक दर्भाची काडी पडली होती. दर्भाची काडी पाठीमागं लावली प्रभू रामचंद्रांना. देव एक बाणी होती, काडी पाठी लावली, सोडली काडी अशी, तिचा बाण तयार झाला. ती काडी इतक्या ताकदीनं निघाली, कावळा पुढी आणि काडी महाग, भर काडी महाग वाजायली. त्याच्या जीवाचं काय झालं? आता काय माझं खरं? आता मी वाचत आणि मग तो गंधर्व धावलो लागलो पळायला, एकदम इंद्राच्या सभेत गेला. काव 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 काव. इंद्रानं पाहिलं, कोण रे? म्हणला, महाराज मी तुमचं मनोरंजन करणारा गंधर्व आहे. कावळा का झालास? बाबा काय सांगावं, लय मोठी कहाणी हे, पुन्हा सांगतो, मला वाचवायचं करा. म्हणजे हे माझ्या माग शस्त्र लावलंय म्हणले एक जणांनी, आणि मला जीव, मला वाचवायचं का? मोठ्या माणसानं जवळच्या माणसाचा गुन्हा झाला की गुन्हा झाला, गुन्हा जर योग्य असेल तर तो गुन्हा झाकून ठेवू नये. त्याला जितकं झाकण्याचा प्रयत्न केलं तितकं मोठा माणूस अडचणीत येते. आणि आजपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली ना, त्याचं कारणच हे मोठाले माणसं आहेत. त्याची अटक पूर्व जमान्यात घेतात, त्याला वाटतं मग कोणीच काय करीत नाही. ती वाढत वाढतच जाते, ती गुन्हेगारी वाढत जाते. त्याला खत पाणी मोठाले माणसं घालते. मी तुला अटकच होऊ देत नाही, तुला काय कर, माणूस मारून ये म्हणते रे, मी आहे. याला तर लायसनच मिळालं. अन्यायाशी राजा ना करीचा दंड. आणि मग त्याला तर काय, कोण काय बनेल? अधिगती दंड पिडती जन. त्याला तर ते लोकांना त्रासच देते. ते मग जेवढे गुंडेगार आहेत, जेवढी गुंडागर्दी आहे, त्या गुंडागर्दीला खत पाणी कोण घालते? मोठाली माणसं घालते. इंद्र म्हणला, येऊ दे रे, कोण शस्त्र आहे तर मी बघतो. मला देवाचा राजा म्हणतात, बसू गो इथं चहा पे. चहा नाही हो म्हणला, ती वाजायले, मला वाचवायचं करावं. म्हणले, तुझ्या महाग कोण लावलंय शस्त्र? ज्याचं शस्त्र स्वर्गापासून आले असा कोण आहे? म्हणले, राम. म्हणले, मग तुम्ही लय गुणाची दिसायली, चलायचं बघा, ती आमचा बाप आहे. तुम्ही तर आमच्याच घरी आला. नाही म्हणले, देवा माझं चुकलं, माझ्या नजरेत दोष झाला, मला समजलं नाही, मला माफ करा, मला ते 12 भांगड लावूच नको म्हणजे, तू निघायचं बघ. न जाणून ते बाण तुला, तुझं निष्ठन आणि कोणाला लागल? मला लागल. म्हणले, तू निघायचं बघ. दिलं काढून दिलं म्हणून जमलं, नाही तर ते सगळा धोका कोणाला झाला असता? इंद्राला झाला असता. नाही महाराज, वाचवायचं करावं. निघ रे बाबा म्हणले, तू उग पोलीस माझ्या घरला येते तुझ्यामुळं. दिलं काढून, ते गेला सत्य लोकात. ब्रह्मदेवाच्या दारात जाऊन काव 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 काव. ब्रह्मदेवाने पाहिलं, कोण रे? महाराज मी गंधर्व आहे. कावळा का झालास? हो म्हणला, लई चूक झाली, मला वाचवायचं करा. माझ्या नजरेनं काय झाले? पाप झाले. असू दे म्हणजे, केलेलं पाप तुला तर कळाले ना, मी पाप केले म्हणून. पाप होणं आणि झालेल्या पापाचा पश्चाताप होणं, पश्चाताप झाले की केलेल्या पापाची शुद्धता होत असते. पण तुम्हाला पश्चातापच नसल्यावर शुद्धता कुठून होईल? हो म्हणला, मला पश्चाताप झालाय, मी माझ्याकडून चुकले, मला माफ करा, मला पदरात घ्या. आसूजा म्हणले, तुला पश्चाताप तर आहे ना? कोणाचा पाप केले? तुझ्या मागं कोण शस्त्र लावले? म्हणले, रामानं. म्हणले, मग ते आमचा बाप आहे, निघायचं बघा. तुम्ही तर आमच्या घरापासून आलात. दिलं काढून, तो स्वर्गातून काढून दिला कावळा. कुठून काढून दिला? स्वर्गातून. तोच कावळा सत्यलोकातून काढून दिला. आणि मग तोच कावळा नारदाच्या पाया पडायला आला. नारद भजन करू लागले. तितक्यात ती कावळा पाया पडला. महाराज काय, मला पदरात घ्यावं म्हणलं. लय गुन्हा घडलाय म्हणलं, माझ्या मागं शस्त्र लागले, मी वाचत नाही, माझा जीव धोक्यात आहे. म्हणले, कोण शस्त्र लावले? प्रभू रामचंद्रानं. अरे म्हणले, तिथं कशाला गेलतास? हो ना म्हणला, तिथंच तर मला नजर माझी खराब झाली. कुठं? सीतेला छळले म्हणले मी. अरे बापरे, मी मा आहे की म्हणली ती. तुला कसं समजल नाही? हो मला समजल नाही म्हणला, माझ्या नजरेत दोष झाला, मला समजल नाही, मला गुन्हा घडला, मला पदरात घ्या. असू जा म्हणले, चल जा म्हणले. आणि प्रभू रामचंद्राच्या पाया पडले. चुकलं म्हण. चुकीला का आहे? चुकीला का आहे? माफी आहे.
झाली म्हणल्यावर कसलंही पुढचं माणूस काय म्हणते खरं सांगा बरं. ते काय म्हणाले, कोणाचा मोबाईल वाजला किंवा असू दे वाजू दे वाजू दे. झाली म्हणल्यावर काय असत. जा म्हणले प्रभू रामचंद्राच्या पाया पड, माफी माग. ते गंधर्व म्हणला महाराज त्याला सोपं होईल किंवा मला मारायला, मी तर त्याच्याच घरी, मी हे म्हणले जा तू काय काळजी करू. महाराज प्रभू रामचंद्राच्या त्या दर्शनाला निघाल्या गंधर्वाला नारद देवर्षी नारद म्हणजे मी वकील पत्र घेतो, तुझं काय काळजी करू नको, तुला सजा होऊ देत नाही. गुन्हा घडलेला मान्य आहे ना तुला, म्हणला मला मान्य आहे, जा पाया. देवर्षी नारदानं वकील घेतली आणि तिथे पाया पडला. जिथं दोष घडलाय त्याच्या पाया पड म्हणले, देवाच्या पाया पुन्हा पड. दोष कोणाचा घडला होता याच्या, सीतेचा. सीतेच्या पाया पडला, माय माझं चुकलं हो, मला कळालं नाही, मी आज्ञानी सरक पलीकडे म्हणल्या सीता आई साहेब. दुसरीकडे तोंड फिरून बसल्या. पुन्हा कावळा गेला की पुन्हा पाया पडला, माय मला माफ करावं, मी चुकलो, लेकरू आहे मी तुमचं. लेकरू म्हणले की कोण्या स्त्रीला ममता भाव निर्माण होतो, मातृत्व निर्माण होते. लेकरू म्हणल्यावर काय राहते, माय म्हणल्यावर काय असते. आईसाहेब ऐकणं गेले पण ते शास्त्र बोलू लागले ना. रजस्वाला झालिया कांता, पतीने शिवू नये तत्वता, परी बाळक झोंबता, तैसे तत्वता मी केले. बाई जर बाहेर बसली तिला लेकराला घ्यावाच लागते की, बाकीच्या घरातले कामं करायचे नाही. लेकरू मांडीवर बसल्यावर लेकराला दोष लागते का, बाईला दोष लागते का. लेकरू आहे तसं लेकरू आहे, माय मला पदरात घ्या. लेकरू म्हणल्यावर दया आली आणि देवाला हाक मारला. सीताई साहेब हाक मारली, प्रभू काव जाऊ द्या आपल्या लेकरासारखं. ए म्हणले लेकरावाले, मी एक बाणी, माझा एकदा निघालेला बाण रिकामा परत ये, काहीतरी करूनच येणार. तितक्यात हे हजर झाली चिपळ्या. नारायण कोण आलं, काय चाललंय की म्हणले घडी. काय नाही म्हणले, आम्हाला सगळं समजलंय, तुम्हीच काड्या केल्यात. हे काय मार्ग काढायचा सांगा, तुमच्या पुढे आम्ही जात नाहीत. नाही नाही असं मला काय कळायले, नाही नाही हे तुमच्यापासूनच आलंय, आम्हाला चट माहित आहे, तुमची सही आहे याच्याजवळ, तुम्हीच वकीलपत्र घेतले. नाही नाही मला काय करायचं, ते आलं तर पाया पडे, मला वाटले पाया पडायला आल्यावर माफ करा. पाया पडायला आल्यावर तुम्हीच म्हणतात की जो मज होय अनन्य शरण तयाची निवारी मी. अरे ते 12 भानगडी सगळ्या झाल्या, बाणाचं काय करू सांगा. बाण एक बाणी आहे मी, माझा बाण रिकामा परत येणार नाही, कावळा मेल्याशिवाय परत. ते म्हणले असं करा, तुमचा बाण रिकामा जाऊ देऊ नका ना, ह्याचाही जीव घेऊ नका की. 2 तोंडी बोलणं मला पटत नाही म्हणजे. मार्ग सांगा. मार्ग नाही. गुन्हा कोणाकडून घडला, डोळ्याकडून. डोळ्याला शिक्षा द्या ना, जीव कशाला घेता. वकील निक्का असला ना मार्गच निघते. काय होते, देव म्हणले तुमचंही खरं. महाराज एक डोळा घेतला त्या कावळ्याचा आणि त्याला जीवदान दिलं, जीवच वाचला. पण जाणून बुजून कावळं, जीव वाचल्यावर एक डोळ्यावरूनच बला गेली, गपचिप जावं का, बारीक तोंड करून बसले. देव म्हणले आता काय राहिलं, काय राहायचंय म्हणला. एका डोळ्यानं का चौकट दिसणार आहे काय माणसा, काय म्हणाले, एका डोळ्यानं सगळीकडे दिसणार आहे. आळय मरणार आहे म्हणला, पुन्हा लोकांच्या हातानं मरणार परत आताच मिळालं बरं होतं म्हणला. देव म्हणले तुला एकाच बुबळानं दोन्हीकडे दिसतंय. हा आता काय राहिलं, जा आता. बरं चालू म्हणला. आणि आता काय बारीक आवाज काऊन काढायलास, जाय ना आता. तसं नाही, मी आता तर जातोच म्हणला, पण रस्त्यानं जाता जाता लोक म्हणते देव का हे कावळा आहे ज्याच्याकडून सीतेचा अपमान घडाय का, ते कोण आहे देव का हे कावडा. कोण चांगलं म्हणणार आहे मला, का कोणी साखरपुड्याला बोलवायले, का कोणी मला लग्नाची मूळ चिठ्ठी द्यायले, का मला कोणी म्हणाले का चल बाबा तुझी तारीख आहे सप्त्याला. मला कोण मान द्याले म्हणला. अपमानित जगणं काय, ह्या जगण्याला त्याच्यापेक्षा देवाच्या हातानं मेलेलं बरं होतं बाबा म्हणला. काय मला बी दुर्बुद्धी सुचली, ए इकडे ये म्हणली. काय काऊन बडबड करीत चालास, काय नाही ये रे म्हणायलो मनातल्या मनात, इकडे म्हणे इकडे. काय तू म्हणणं काय, म्हणणं काय, मानासाठी जगत आहे म्हणला माणूस, आणि येरी काय जगत असत. येरी भल्या माणसा तुला मान भेटन म्हणले. काय मान भेटणार आहे म्हणला, लगे थू थू करणार लोक, हे असं बघा हे गुन्हा घडलेलं असं म्हणणार म्हणलं. नाही 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 म्हणलं,
देव म्हणले तुला किती मान भेटेल सांगू का? माणूस मेल आणि पिंडदानाच्या वेळेला लोक तुया महाग लागते. काय म्हणे? पिंड आणि तू त्या काळामध्ये पिंड त्याचा सेवन कर. आणि कोणाचा पिंड शिवशील? ते म्हणला कोणाचा शिव? कसा बघ निक्का माणूस बघून पिंड शिव. सोमनाथ महाराज ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू लागलो मी एक दिवशी. सगळेच राहतात घेतात. तुम्ही यंदा होते की? तर ती गणपती कोणती कोण आपण येत नाहीत का? तर ते मुंबईकडे माणसं होते पिंड घेऊन असे बकळ बघायले. कावळे कटाळून गेले त्र्यंबकेश्वरातले पिंड खाऊन. कावळे तरी करून खाते. कावळे पिंड खाऊन काय झाले? तृप्त झाले, कटाळून गेले. ते मुंबईचे माणसं होते असे पिंड घेऊन. ते काही कावळे बकळ म्हणाय बघू लागले. ते कावळा म्हणला रे कंटाळा आला आम्हाला, आराम करू दे जरासा. त्याच्यातले एक धाकट पोरग म्हणलं भैया काय कावळ्याला एकादश आहे आज. कावळे काय कस करा कवर धरायचं म्हणलं. हे आता मग असंच पूल होता पूल. आणि पुलाचं ते बसायचं नसते का? ते असं केलेलं जरासं पुलाच्या कडीला. त्याच्यावर असं कठड्यावर पद्धतशीर त्यानं पिंड आतरले. 3 डुकर आले. मामा हे आमचे मामा आहेत, आमच्या आनंद महाराजाचा मामा आहे. काय आले? आणि मग एकच डुकरानं पिंड खाल्ली. आणि मग मी ह्याला म्हणाले होय ज्याचे पिंड डुकरानं खाल्ले किती पुण्यवान असते. ज्याचे पिंड कावळ्यानं खाण्याऐवजी कोण खाल्ले? आमच्या एकच डुकरानं पिंड खाली. एक डुकर म्हणला खरंच लागाले ते म्हणला काय हो ग? अरे काय पापिष्ट लोक. एवढा मान कावळ्याला मिळाला. कावळ्याची जात खलास झाली असती. कावळा जिवंत आहे, अजरामर आहे, मरण नाही काही नाही. एवढा कावळा वाचला नारदामुळे, नाही तर कावळ्याला किती किती शिक्षा झाली असती. देवानं मान मारला होता. देवानं त्या कावळ्याच्या चिंधल्या उडविल्या असत्या. जिकडं तिकडं जात खलास झाली असती. एवढा कावळ्यावर एवढी वेळच का आली होती त्याचं उत्तर महागावातले लोक द्या. गुन्हा कोण घडला होता? या डोळ्यानं गुन्हा घडला होता. डोळा इतका खतरनाक आहे अजून काय सांगू तुम्हाला. विठाला विठाला नईन गवळण निघालेली आपल्या गाथ्यातली नाही. गेला हरी कुण्या गावा काय काय कुणाला नाही कसा आठा. काय गाथ्यातली नाही. येरी म्हणायला काय झाले आपल्याला? म्हणायचं नाही, येरी म्हणून टाकायचं ना. गेला हरी कुण्या गावा नाही काय नाही कुणाला नाही कसा ठावा. गमे काय गो गमे ना गो जाऊ दे. घुमे ना गोकुळात पावा. हा हे गमे ना म्हणाले ते तसंच करते पहिल्यापासून. मला गेल साली म्हणलं 3 हात लाकूड. हा किती असते 3 हात लाकूडन? हे किती म्हणलं? 7 हात लागते. 5-25 वाढूनच सांगते का मागे. हे 22 हात म्हणायला. माझ्या संघ माणसं काय सांगा. आता ते बोरिंग वाले सरकनच हे हँगडी मँगडी हांगडी मांगडी म्हणला. अरे म्हणलं कीर्तन आहे आता 9 वाजून चालीत. हांगडी मांगडी म्हणला. कुठं जायचं बोरिंग. ती एक मोटरसायकल वाला बिचारा तिथलं तुकारामाला म्हणला मै मोटरसायकल घेऊन जा तिथं सोडून द्या मी सकाळी आणतो. मात्र हे न्यू घ्या महाराजाला न्या म्हणा. बसलो त्याच्या मोटरसायकल घोड्यावर असे पाय ठेवून काय करू आलो बरोबर. हे तसंच आहे हिंगडू मेंगडू. 12 मिनिट 14 मिनिटं गेली जवळपास. 14 मिनिट 22 मिनिटं त्याच्यातच गेली आमची. मग मोतीरामाला म्हणलं आण बापा मोटरसायकल. मग काय करा. विठाला विठाला मला भूमिका एकच सांगायची. लय लांबत लांबत चाललंय माझं. मला भूमिका एकच सांगायची. खरा गुन्हेगारच या शरीरामध्ये कोण आहे? खरा गुन्हेगार डोळा आहे. एकादशच्या दिवशी ताडकळसाला गेल्या. एकादशच्या दिवशी ताडकळसला गेल्या. त्या नराशावकाराच्या त्या कोपऱ्यावर इकून हाटेल आहे.
त्या हॉटेलामधले मिरची भजे दिसले की कशी जिबीला पाणी सुटत मिरची भजे बघितले की वाटते देवा एकादश काय आला एकादश राहिली का बाटली कोण बाटली जिभेनं नाही बाटली आधी कोण गेलं अगोदर डोळे जातात मग बाकीचे इंद्रिय जातात खरा गुन्हेगार डोळा आहे डोळ्यावर जेवढं नियंत्रण तेवढं परमार्थात अग्रेसर विठाला विठाला डोळा हा असा अवयव आहे दृष्टी त्याच्यावर सगळं त्याला सीसीटीव्ही कॅमेरा आहे डोळा म्हणजे काय सीसीटीव्ही कॅमेरा सगळं दिसतंय याला चांगलं बघायची सवयच नाही जितकं बेकार बघाल तितकं याला बरं वाटतं हे डोळा जे माणसाला दिला ना देवानं या डोळ्याला जितक्या चांगल्या सवय लावल्या तितकं बरं आहे नाही तर याला जर एकदा बेकार सवय लागली ना आपले काही म्हातारे लय गुणाचे नव्हते 2-2, 3-3 नंबर हे ना बघण्यातच घातले तुम्हाला काय माहिती याला 2-2, 3-3 बैल जोड्या होत्या कामाला तरी बी ह्याच्याजवळ 2 गोरे होते काय आला देऊळगावच्या जत्रेला झाला खासर छकडे रेंगी आणि ते कुठं जात होते सप्त्याला ते कुठं जात होते हे म्हातारे का लय गुणाचे नव्हते असे पुढे जाऊन बघायचे पुढे जाऊन बसायचे असे पुढे जाऊन बाई आमचं गाणं लावा ती बाय म्हणायची दाजी ते 1000 रुपये आपले 2 घ्या हो ते गाणं बंद करा नम्र घातले ते ना बघण्या ती काही लय गुणाचे नव्हते इमानदारीनं मोतीराम महाराज कोणजी बापू मोठे महाराज रंगनाथ गुरुजी हे जर इकडे आले नसते ना हे जे आम्ही आहेत ना आता अल्पभूधारक ती बी राहत नव्हती भूमिहीन राहिले होते इतके गुणाचे होते ही सगळी 7-12 वाचली त्याचं कारण मोतीराम महाराजचा उपकार आहे म्हणून 7-12 वाचली नाही तर बघण्याच्या नादात हे ना डोळे सुख घेण्याच्या नादात हे ना जमिनी इकून टाकले महाराज आले म्हणून जमले महाराज आले नसते तर हे गावगाव सप्त्य नव्हते गावगाव काय होते पाल होते पाल दिंडी यायचे नाही इतकी आदत बेकार होऊन गेली होती डोळे का चांगले आहेत का आपले मरणच मार झाला माणसाला मरणच येते नजरेमुळे दृष्टीमुखी मरण दृष्टीमुखी मरण इंद्रियाच्या लावणे ते खरे दुःख मूळ लावणे ते खरे दुःख मूळ दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ माणसाला डोळे अडचणीत आणतात आजपर्यंत जे लोक अडचणीत आले त्याच्या पाठीमागं खरा गुन्हेगार कोण आहे खरं सांगू रावणाला कोण अडचणीत आणलं कोण गावाले डोळेनच आणलं 80,000 बायका होत्या म्हणा 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू होते म्हणून किती 1.25 लाख इतकं सगळा पसारा असून इतक्या बायका असून ते म्हणला म्हण आहेत माझ्याजवळ एवढ्या बायका आहेत पण शीतेसारख्या सुंदर तिथंच घात झाला त्याची रांडा
जगले सारे त्याची रांडा पोरे मारियली. नुकसान रावणाचं झालं ना. हे नुकसान होण्यापाठी मग फक्त रावणाची नजर बेकार झाली. जिथंही तुमच्या डोळ्यानं दगा खाल्ला तिथं धोका झाला म्हणून समजा. किती लोकांचा धोका झालेला इथून माग. डोळ्यानं माणसं मोठे मोठे अडचणीत आले. लय मोठी यादी. डोळ्यावर गुन्हा दाखल झालेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे. शास्त्र तपासून पहा. मोठे मोठे माणसं अडचणीत आले. ते डोळे वाटले तुम्हाला तितकी सोपी नाही. लय गर 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 फिरत येत. हे डोळे काय साधे नाही. चांगली गोष्टी बघणं म्हणलं की याला लई जड जाते. बेकार गोष्ट. आणि ह्या डोळ्याला तर का नाही सवय बेकार लई आहे. जेवढे डोळे आपल्या नियंत्रणात आहेत तेवढे चांगले आहेत. हे जर एकदा आपण मोकार सोडले ना हे डोळे आपली माती करतील. विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी हे डोळ्याला काय केले वळण चांगलं लावलं. न पाहणे ते दिठीची गाळी, न ऐकणे ते कानची वाळी, आवाजचे ते टाळी जिभची की. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ज्या गोष्टी बघण्याजोग्या नाहीत तिकडे मी डोळ्याला सांगितलं तिकडे जायचं नाही. ते आपलं काम नाही. ज्या गोष्टी ऐकण्याजोग्या नाहीत मी माझ्या कानाला सांगून टाकले ते आपल्या ऐकण्याचा विषय नाही. जी गोष्ट बोलण्याजोगी नाही तिकडे माझ्या मी जिभीला सांगून टाकले तिकडे जायचं नाही. आम्ही त्या इंद्रियाला चांगली सवय लागली. आता म्हणूनच आमची इंद्रिय तिकडे जायच नाच म्हटली. तुम्ही जशी सवय लावली तशी सवय लागत ह्या इंद्रियाला. आता काही लोकांना तंबाखूची सवय लावली त्याला कीर्तन सुद्धा कळना. आता कीर्तनात बी खाली काही कीर्तनात का आलं नाहीत माहितीये का. पुढ्या खाल्ल्यात म्हणून ती थुकावं लागते. नाही तर ती मधी गिळली की गुचकी लागते. म्हणा ती पुढी जर मधीच गिळली ना म्हणा गुचकी लागते. याला पाणी द्यायला काही जावं आहे का आमचं. गुचकी लागल्या त्याच्यामुळे ते म्हणले लांबून आमचा बाहेरून पाठिंबा. म्हणजे कीर्तन चलता चलता सुद्धा आम्हाला गप्पा हाणता येतात. कीर्तन चलता चलता सुद्धा आम्हाला थुकता येते म्हणून बाहेर बसतात. एकदा जर जिभीला सवय लागली ना ती जीभ काय माणसाला नुकसान करील त्याचा काय अंदाज. महाराज ही लय बेकार आहे जीभ. विठाला विठाला जितक्या चांगल्या सवय लावल्या तेवढ्या आपण ह्या इंद्रियाला चांगले आहेत. किती लोक अडचणीत आलेत ह्या डोळ्याने. किती लोकांचा घात झाला. महाराज ह्या डोळ्याला जर तुम्ही चांगली सवय लागली ना चांगली बी लागत येऊ. खरं बोलू का तुम्हाला. डोळ्यानं जर तप झालं ना तप डोळ्याचं तप त्या डोळ्यातून असं वैराग्य बाहेर पडते. त्या डोळ्याकडे सामान्य माणूस बघू शकत नाही इतकी ताकद येते त्या डोळ्यात. आता हे सगळ्यांना जुन्या माणसाने बघितलेले. मोठ्या महाराजाच्या डोळ्याकडे माणूस बघू शकत होतं का सांगा बरं. आपली तर ताकदच होत नव्हती. असे डोळे मोठाले केले ना मी इकडे बघत होता. इकडे बघ की म्हणून नाही मी असं खाली बघत होतो. भेव वाटत होतं डोळ्याकडे बघायचं. काटा डोळ्यात तेज येतं. डोळ्याचं तप असतं. मला तुम्हाला विचारायचंय धृतराष्ट्र आंधळा होता बरोबर आहे. धृतराष्ट्र आंधळा होता आणि गांधारी आंधळी नव्हती. हे पटलं. फक्त तिनं काय केलं डोळ्यावर का. मालकच आंधळा आहे. मालकाला जग बघायचं नाही ना आपण बघून काय करावं म्हणून तिनं काय केलं डोळ्यावर पट्टी. महाराज तिच्या डोळ्यात ताकद किती आली ती सांगा ना. त्या पट्टी बांधल्यानंच डोळ्यातून खर्च होणारी ताकद महाराज इतकी आली. धर्मराजाला विचारायला आला होता दुर्योधन एके दिवशी. संध्याकाळी आला. म्हणले धर्मराजा काय भीमाचं लयच भेव वाटायला हो. म्हणजे अशी गदा आहे म्हणजे त्याची सवाखंडीची. सवाखंडी म्हणजे काय हे समजत नाही मला. त्याची गदा सवाखंडीची होती म्हणजे काय. खंडी म्हणजे किती किलो. 20 मन 32 क्विंटल होते. त्याची गदा भीमाची 32 क्विंटलाची. 1 मन म्हणजे 16 पायल्याचा 1 क्विंटल 60 किलो. 20 मनाची एक खंडी. 32 क्विंटल. 32 क्विंटल. 32 क्विंटलाची गदा म्हणल्यावर दुर्योधनाचं काय राहील. याच खरं आहे का तुम्ही दाजी.
माप लहान मोठा असते पण 16 तिचं वसमती माप आहे ते. हा तुमचं माप छोटा असतं. बरं दाजी तुमचं सांगा आहे. ए तू जरा बंद कर रे, आम्हाला खेळू दे जरा. तू असा पॉज कर. कुठं चाललंय याच? तू वसमत माप आहे रे. उगं काय लाव जाऊ नको. आमचं परभणी तालुका सांग. पूर्णा तालुका. 16 क्विंटल. त्या भीमाची गदा कितीची होती? 16 क्विंटलची. किती? 16. हे 32 म्हणाले बघा. 3 हात लाकूड आणि 9 हात दिपली म्हणायचे तर 12 हात म्हणताय. आम्हाला 10 मिनिटं ह्याच्या नादानादात झाले. तू उशिरा काय सांगा ते तरी बरं भोन त्या पोटी 14 देखे म्हणे 17 देखे म्हणून लागला. काय विचारूच नका. त्याचं वाढतच माप. आता आम्ही नांदेडून इकडं यावं म्हणून निघालं तर आम्हाला तिकडं काढले. म्हणला इकून जवळ आहे. तिकून गेलेलं वापस येऊन त्याच्यात 10 मिनिटं गेले. काय सांगा. आणि बोरिंग हंगड मंगड बोरिंग वाल्यांना. मला धर्मराज म्हणले मला कोणाची भीती वाटते? कोणाची? कशामुळे? त्याची गदा मोठी आहे. म्हणले मग काय तू म्हणणं काय? दादा म्हणला तू धर्म आहेस, तू खोटं बोलत नाहीस, माझा तुझ्या विश्वास आहे. माझं शरीर वज्रदेही होईना असं काहीतरी मार्ग सांग की. माझं शरीर लोखंडासारखं पौलादी कसं होईल, असं लोखंडासारखं होईल असं काहीतरी मार्ग सांग की. धर्म कधीच कोणाला खोटा बोलला नव्हता. धर्मराजा म्हणला दुर्योधना तुला सांगू का, तुझ्या आईच्या डोळ्यात इतकी ताकद आहे. नवरा आंधळा आहे म्हणून समजल्याबरोबर तिनं काय करून घेतली डोळ्याला. तिच्या डोळ्यात काय तेज आलंय तुला काय सांगू. तिनं जरी नुसतं बघितलं ना तुला तरी तुझं शरीर कसं होईल, वज्रदेही होतील. जा. दुर्योधनाचा विश्वास होता धर्म खोटं सांगणार नाही. दुर्योधन निघाला. दुर्योधन तिथून निघाल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणले हे धर्म इतका भोळा आहे, ते जर दगड होऊन बसला अर्जुनाची चटणी करीन ना ते. कोणाला मारी, कोणालाच ऐकायचं नाही. हे धर्म कोणाला खरंच सांग. आपल्यालाच काहीतरी आयडिया, मधल्या मध्ये युक्ती. दुर्योधनाला म्हणले पण कसा जाशील तू? म्हणला कसा जाऊ, विवस्त्र जाय म्हणजे. मा आहे, माईला लाजत नसतात. आता बी दवाखान्यामध्ये जरी एखादा माणूस असलं ना, पोरग लग्न झालं जरी पोरग असलं मोठं सर, माईला काय वाटत नाही, माईला लाज वाटत नसती. माईला काय लाज वाटायची, मा आहे ती, माय कायला म्हणतात नाही. आता दवाखान्यात बरेच पोर आहेत ना, मला दुखू सुखू लागले, माय जशी जंबाळीन तसं दुसरं कोण सांभाळणार आहे मला, काय वाटत नाही. माय वाघ आहे म्हणती ती. दुर्योधन म्हणला मग जातो तुम्ही म्हणताल तसं. ही निघाला जसं धर्मराजाने विवस्त्र जायला सांगितलं. भगवान श्रीकृष्ण मध्यस्थी आले आणि फुलाची चड्डी केली. फुलाची कशाची? ते दुर्योधन पायऱ्या चढणं, श्रीकृष्ण तिथून येणं पुढून. श्रीकृष्ण पुढून आल्यावर हे काय केला, लाजला ना काचटल्यावानी. भगवान श्रीकृष्ण म्हणले दुर्योधना कुठं? दुर्योधन म्हणला तू इथं काय काम होतं रात्री याच, तिकडे जा ना तू, आपलं आमचं काय चालेल, तू मतीच खुशपटतो. नाही तू कुठं निघालास म्हणून येरी विचारायला बाबा. म्हणला मी का पाहुणा आहे का, मी लोकच आहे काय. मी म्हणला आमच्या आईकडे चाललो का. तिनं तिच्या डोळ्यात इतकं सामर्थ्य आहे म्हणला, धर्मानं मला सांगितले. तिनं मला जर बघितलं तर माझं शरीर काय होईल, वज्रदेही होईल. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणजे बरोबर आहे, धर्माचं काहीच चूक नाही. पण हे असं विवस्त्र जाणं माईच्या पुढे एवढ्या बरं दिसते खरं. म्हणजे लाज शरम काय. म्हणलं मला धर्मानं सांगितले. धर्मानं जरी सांगितलं असेल तर आपला आपण लाजाव ना. जाय तू, तुझं काम होईल. आणि फुलाची चड्डी तर घालून जाय ना, बरं दिसते की. म्हणजे आता एवढे कुंभमेळ्यात चालले तर लंगोटी हायताच की, फुलाची लंगोटी घालून जाय. महाराज ती फुलाची लंगोटी घालून दुर्योधन गेला. आणि दुर्योधन म्हणला माय मला धर्मानं सांगितलंय तुझ्या आईच्या डोळ्यात सामर्थ्य आहे. नवरा आंधळा आहे म्हणून कळाल्याबरोबर काय केले डोळ्यावर. तू जर मला पाहिलं तरी माझं शरीर वज्रदेही होते. आई मी कोणालाच ऐकत नाही, नाही तर मी वाचत नाही. बरं आपले 2-4 माणसं लई जवळचे गेलीत, मला वाचवायचं कर गड्या. माईला कोणी मयाची ती की वागा
थोडे दिवस राहिलेत माझे, कारण मला पापाला वाली करायलास. माय तुला तू जिवंत राहणं महत्वाचं आहे का मी जिवंत आहे? बाबा तुझं तरी का मला मरा वाटायले का म्हणले, तू का मरा वाटायले? मला वाचविण्याकरता तरी हे तुझं पुण्य खर्च करी माय, मला वाचव ग म्हणून रडलं की मया आली की डोळ्याची पट्टी काढली. डोळ्याची पट्टी काढली की पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत बघत गेली. गांधारी दगडासारखं शरीर झालं आणि हे सगळं शरीर दगडासारखं झालं की गांधारी धाय मोकळून रडली. दुर्योधना जसं धर्मानं सांगितलं तसंच तू आलास का? हो माय म्हणले तसंच आलो. तसंच नाही रे, तुला रस्त्यात कोणी भेटलं होतं का? हो मला श्रीकृष्ण भेटला होता. आणि काय म्हणला? काय म्हणायचं म्हणला, माईच्या पुढे एवढं मोठं लेकरू बरं दिसतं का म्हणले, असं चालास अंगाव कपड्याला तर नाही काय नाही, फुलाची चड्डी घालून जाय काया तरी झाक म्हणून. तेव्हा का त्यानं चड्डी दिली, ती चड्डी घालून म्हणला हे का हे कमरला तेवढी लंगोटी गुंडाळून आलो. म्हणलं तिथं तर धोका झालाय. कुठं धोका झालाय? तुला तिथंच धोका झाला रे भल्या माणसा. ती लय खेळतो येण्याची चक्रात शिरोमणी. तुला धोका झाला रे माय म्हणली. सगळं शरीर वज्रदेही झाले पण हे तुझं मांडीत कच्चा राहिला. तिथंच गदा लागली. विठाला विठाला. मला तुम्हाला महागावातल्या माणसाला विचारायचं, एवढं सामर्थ्य गांधारीच्या डोळ्यात आलं याचं कारण काय मला सांग? ती डोळ्याची तपश्चर्या झाली. निरर्थक काही गोष्टी बघायच्या नाही, चुकीच्या गोष्टी बघायच्या नाही, त्याच्यातली डोळ्यातली पावर निघून जाते. विठाला विठाला. डोळ्यातलं तेज निघून जाते. डोळ्यातलं तेज असते की नाही, ज्या तेजानं लोकांवर छाप पडती का ते तेजच निघून जाते, ज्या नाही त्या गोष्टी बघितल्यानं. म्हणून ही डोळ्यानं नको त्या गोष्टी पाहून हातानंच महाग येण्यापेक्षा या डोळ्यावर नियंत्रण राहणं महत्वाचं आहे. या डोळ्याला चांगल्या सवयी लागणं महत्वाची आहे. हे डोळे आजवर लय लोकांचे मळालेले येतं. काही यादी द्यायला गेले तर जन्म कमी पडेल माझा, इतकी मोठी यादी आहे. विठाला विठाला. म्हणून डोळ्यावर जेवढं नियंत्रण आणता येईल तेवढं नियंत्रण आणावं. याला चांगल्या सवयी लावा. बेकार बघायचं नाही, चांगल्या गोष्टी बघायच्या तर चांगलं आहे. आणि एकदा का याला चांगल्या सवयी बघायचे लागल्यावर का हे डोळे का महाराज लय आनंद वाटतो याला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. विठोबाचे मुख पहा, विठोबाचे मुख तुम्ही डोळे घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यातलं तेज जर डोळ्यातून खर्च नाही झालं ते बुद्धीच्या कामी येते. आळंदीमध्ये होती मी 5-6 वर्ष. एक अंध स्त्री होती, अंध म्हातारी. आमच्यासारखे विद्यार्थी तिथे गेले की म्हणायची 5 वेळा वाचून दाखवा. आंधळी होती. मग आम्ही तिला ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचून दाखवायच्या. 5 वेळा आज वाचून दाखविल्या की उद्या पाठ करीत होती. आज वाचवल्या काय करायची, दुसऱ्या दिवशी पाठ करायची. तुम्हाला नवल वाटेल, आळंदीमध्ये तिनं 9000 वेळा पाठ केल्या. किती पाठ केले? किती मोठा सप्ताह असला तर व्यासपीठावर बसवायचे लोक मोठे मोठे. तिला ज्ञानेश्वरी दिसत नव्हती, आंधळी भीता आंधळी काही दिसत नव्हती. मुकुंद काका जाट डोळे. हा मुकुंद काका जाड देवळेकर काय दिसते त्याला? पूर्ण आंधळे. काय त्याला पाठ नाही ते सांगा की, त्याला काय येत नाही ते सांगा की. सगळंच पाठांतर. गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू होते. ज्ञानेश्वर महाराजांचा जी आजाब
आता जे फोटो आहे की कुठे आहे तिकडे मोतीराम तिकडे 3 नंबर. हे जे फोटो आहे ना ज्ञानेश्वर महाराजाचा हा गुलाबराव महाराजामुळे आपल्यापर्यंत आलाय. त्याला डोळे नव्हते आणि त्यानं काढलेला फोटो आहे. हे ज्ञानेश्वर महाराजचा फोटो त्याच्यामुळे आलाय आपल्या, नाही तर काहीच फोटो. महाराज त्या बाईनं आळंदीतून ज्ञानेश्वरी पाठ केली. आमच्यासारख्यानं सांगून आम्हाला हरिपाठ 3दा चुकायला आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मनी म्हणायचं म्हणलं तर त्याने वैकुंठ होणे घर केले. हरिपाठच संपला 5 मिनिटात. इतक्या लवकर काय हरिपाठ तू वरच्या खांडीत उडी हाणलीस का? काय चुका व्हायला त्याला पाठांतर होते. आज बी जर तुमचा आंधळा कोणी दोस्त असेल त्याच्या हातात हात द्या तुम्ही. सोमनाथ महाराज हात दिल्याबरोबर ती म्हणते तुमचं नाव सांगते. हात दिल्याबरोबर तुम्ही हातात हात द्यायचा ते नाव सांगते तुमचं काय नाव आहे. ही डोळ्यातली ताकद खर्च होणारी त्याची कुठं कामी येते? बुद्धीला कामी येते. डोळ्यातून कमी ताकद खर्च होत नाही. आणि आता तर ताकद खर्च व्हायची भीषणच आली. मोबाईल आणि मोबाईलचा डाटा संपला. मोबाईलची बॅटरी उतरली. टीव्ही चांगलं बघायला गेलं तरी बेकार बघावं लागेल. आमचा चुलता कृष्ण मालिका बघायचा. कृष्ण मालिका होती ना पहिली रविवारी. मालिका होती 9 वाजता. किती वाजता? 9ला. आमचा चुलता 8लाच जाऊन बसायचा. ग्रामपंचायतची टीव्ही आमच्या घरी काहीच टीव्ही आली. कितला? 8लाच. लोक म्हणायचे तात्या इतक्या लोक? नाही ना देवा दर्शन होणार आहे म्हणायचं. लय भोळा माणूस, लय देव माणूस लय. 8लाच बरं बसायचं तर कुठं बसायचं माहितीये का? टीव्ही पासून फक्त 3च फूट लांब. टीव्हीच्या अगदी जवळ. बाकी सगळे लांब बसायचे आणि ती एकदम पुढी. लोक म्हणायचे तात्या इकडे या. इथून ना देवाचं दर्शन तेवढ्या लांब का जवळ घ्यायचं. आणि कृष्ण मालिका सुरू झाली उठायचं आणि टीव्हीच्या पाया पडायचं. बापा देवाचं दर्शन झालं. ते नावं पडतात ना, नावं पडतात ना. देवाचं दर्शन झालं आणि बसायचं. मालिका 10-15 मिनिटं मालिका चालली की जाहिरात याची झंडूबाम. त्या बायान ती झंडूबाम दिसला. आमचा चुलता म्हणायचा बाबा 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 बाबा. आजचे डोळे कसे? आजचे डोळे झाकायचे. आम्ही सगळे लहान होतो. आम्हाला तात्या बाई गेली. आज बघायचं हाय की बापा अजून असे डोळे झाकायचे. हाय की रे बापा अजून ही बला असे डोळे झाकायचे. आमच्या चुलत्याने जाहिरात कवाच बघितली नाही. काय बघायचं? फक्त देवाची मालिका. जाहिरात बघायची. बाहेर आल्यावर आम्ही म्हणायचं तात्या तुम्ही ती झेंडूबामची ह्याची बाई आल्यावर काऊन डोळे झाकतात? त्यावेळेस आमचा चुलता म्हणायचा आपले डोळे वाटवायचे का याला? आपण देव पाहायला आलो म्हणजे बाया काय याला बघायच्या? काय म्हणायचे? बाया बघायला आलोत का आपण देव बघायला आलो. सगळे माणसं गेल्यावर आमचा चुलता पाया पडायचा पुन्हा एकदा टीव्हीच्या आणि मग बाहेर यायचा. आणि मग शेतात भेटल्यावर मला म्हणायचा आज काय देव नादर दिसला रे. रोजच्या परत आता मला आज लयच घव दिसला. रविवारी आमचा चुलता हसतच राहायचा इळभर. तात्या आज तुम्हाला लयच आनंद झाला. काय देव होता म्हणला घव. अरे ज्याला टीव्हीतल्या देवाबद्दल एवढं प्रेम वाटतंय पंढरपुरामध्ये कसं वाटत असेल गेल्यावर? काय डोळे निर्मळ असतील हो. काय निर्मळ असतील डोळे. ज्याचे निर्मळ आहेत का त्याला इतका आनंद वाटते. डोळे बरबटून गेल्यावर काय? डोळे ज्याचे बेकार आहेत ना त्याला काही दाखवा त्याला काय परिणाम पडतच नाही. त्याला जाणून बुजून डुकराला काही बी पंचामृत खाऊ घातलं तर त्याचं लक्ष कुणीकडे? परित्याचे चित्त हरावरी. परित्याचे चित्त स्वानाचे भोजन दिले पंचामृत. परित्याचे चित्त हरावरी. परित्याचे चित्त हरावरी. श्वानाशी भोजन दिले पंचामृत. परित्याचे चित्त हाडावरी. कुत्र्याला
पंचामृत जरी खायला दिलं तर त्याला हाड दिसल्यावर त्याला हाडच गोड लागते. तसे ज्याचे विकारानं डोळे मळून गेले त्याला चांगलं थोडंच बघा वाटतं. जितकं बेकार बघा वाटेल तितकं. आता तर हे मोबाईलला किती माणूस वाटलो चाललं, किती बेकार किती बेकार, त्याला मोजमाप नाही. म्हणून हे माणूस पापाला वाली व्हाले ह्या डोळ्यानं. जितका होईल तेवढे ह्याच्या नियंत्रणानं गरजेचं आहे. याला चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. या डोळ्याकडून आपण चांगलं पाहणं या डोळ्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले की आमच्या डोळ्यानं पाप होण्यापेक्षा सदा माझे डोळे जळो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जळो तुझे मूर्ती, सदा रुखमाईच्या पती सोयर्या पांडुरंगा आमच्या डोळ्याला इतरत्र काही पाहायची आवड निर्माण होऊ नये. आमच्या डोळ्यानं तुमचं रूप बघा. देवाला एकदा पाहिलं की महाराज डोळे शांत होते. पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालेले माणसं कसे ओळखू येते? कसे? अशा फुललेल्या फुलासारखे दिसते. राम राम जरी घातलं तर दर्शन झालेला माणूस लय मोठ्यानं राम राम घालते बरं. हसतच येते पुढून राम राम. कस काय दर्शन झालं म्हणलं आपलं. तुम्ही तर रात्री चालत घुसलो म्हणलं. येरी झेंडू लागलो बारी कुटवर हे म्हणलं तर मेवना गौसला म्हणला या बघा त्या मेवण्यानं म्हणला दाजी इकडं कुठं मला बारी बघायला. ते पोलीस म्हणा नाही नाही आमचंच आहे. झालं दर्शन. खुश दिसतात माणसं दर्शन झाले. पाहता श्रीमुख सुखावा पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या देवाला पाहिल्यावर सुख सुखी होते. परमात्मा कसा असेल? त्या परमात्म्याचं स्वरूप कसं असेल की ज्या स्वरूपाला पाहिल्या पाहिल्या पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोनी पाहिल्याबरोबर महाराज त्या देवाचे वेध लागतात. माणसं ज्ञानोबा देव पाहायला गेले, डोळे भरून देवाला पाहिलं, दर्शन झालं, पुन्हा वापस आले. पुन्हा गरुड खांबापासून पुन्हा मध्ये शिरले, पुन्हा दर्शन घेतलं, पुन्हा वापस आले. गर्दी नव्हती काय नाही. पुन्हा गरुड खांबापासून शिरले, पुन्हा दर्शन घेतलं. पुजारी म्हणलं माऊली का आहे? काय करू रे म्हणले, माझं मनच भरण. तो मज व्हावा तो मज व्हावा
तुझे गेला मोतीराम कुठे जुन्या काळामध्ये एक तानसेन नावाचा गायक होऊन गेला. त्या तानसेन नावाच्या गायकानं सांच्यापारी कोणता राग दीपराग दीप दीप कयाला आणायला तर तुम्ही गावाला. आता मी दीपराग म्हणालो तर दीपक राज म्हणाले. आता अरे दीपराग हर भल्या माणसा. त्या तानसेन नावाच्या गायकानं सोमनाथ महाराज कोणता राग गावा कौतुक सांगू तुम्हाला. त्या तानसेनानं दीपराग गायला दिवे आपोआप पेटत होते. तसा हे आमच्या जिल्ह्यात बी एक तानसेन आहे. असा राग गायला लईनच आली हो. लावली हो मला त्याने लावली बापा. आली का नाही आली ना म्हणा की त्यानं जरा आली तिकडून लावू द्या. तिकडून त्या पोरानं बिचाऱ्यानं लावली. ह्याला बी इकडं उजळड. आजपासून तानसेन म्हणू बापा आम्ही तुम्हाला. विनोदाचा भाग सोडून द्या. माझी भूमिका जवळजवळ टप्प्यात आलेली. उगा 8 तास राहिले बापलं. तुम्हाला आता माहिती आहे कीर्तन कमी करता येतेच कमी. तर एक जण म्हणला कीर्तनच कमी करतात का म्हणून. मी तितकंच येते रे बाबा. हो काय करावं तेवढंच येत. लय बकळ येणारे बकळ आहेत म्हणलं. पण आता ते आता ती वाढोळ सांगतात. आमच्याजवळ भांडवल काही शिकलेलं नाहीच ना. जे आहे ते भांडवल गुरुकृपेचं आहे. मी शिकलंच नाहीत ना कुठून सांगू म्हणलं. तेवढंच येत. 11 तर वाजायची का ती घडी मग काय बिघडली का काय बघा. सरकच न पुढे 15 माग करून ठेवली. चांगलं झालं रे बाबा. आज आमचे 4-5 कीर्तन झालेत सकाळपासून. काल 6 होते. उद्या 4 आहेत. बाकीच्या कीर्तन करायला 2 तास कीर्तन असते. 24 तास बाकी आराम असते. किंवा ती बोलते बिचारांनी त्याचं ऐकत जा. आमची म्हणजे सगळी ही सेवा आहे. घंटाभर झाली जरी एखादा तरी असं लिंबू टिंबू राहू दे जा की मयावर. एखादा असं काय होते बाकीचे 2-2 तास करते. एखादं राहू द्यावा. एक 8 तास होते. एक सगळे पोते का सारखेच भरतील का काय. एखादं कुंटलाचं भरतं. एखादं 80 किलोचं भरतंय. तसं आता 80 किलोचं आहे समजा. एक जण म्हणला मग पाकिटात कमी कर बापा 20% काय करा दुसरा मार्ग. त्याच्यात 20% कमी करा. मग काय करावं आता. माझी भूमिका घंटाभर झालं. दुसरं काही चालत नाही गड्या. मी काही जास्त वेळ बोलल्या नाही. घंटा झाला मला बोलून सुरू. माझी भूमिकाच दुसरी काही नाही. देवानं फक्त दिलेच जसे डोळे तसे देवानं डोळे सांभाळावं गड्या. ह्या डोळ्याला जर नको त्या गोष्टी बघायला लागल्या तर माणसाची एक दिवशी डोळ्यानं माती होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणले देवा आमच्या डोळ्यानं आमचा घात होण्यापेक्षा आमच्या डोळ्याला तुम्ही काय करा. सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती रुखमाईच्या पती. डोळ्यावर नियंत्रण मिळविल्याशिवाय पहिले लोक माळ सुद्धा घालीत नव्हते. पैठणला एक माणूस नाथ महाराजाकडे गेला. महाराज म्हणला मला गुरुमंत्र द्या. आणि गुरुमंत्र असा पाहिजे. गुरुमंत्र दिला की मला थोड्या दिवसात देवाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. मला देव दिसायला पाहिजे तरच गुरुमंत्र द्या. नाही तर देऊ नका. नाथ महाराज म्हणले मग तुझी नजर तपासावं लागत मला. तर मी तुला गुरुमंत्र देईन. जर तुझी नजर मी जशी ठरविली तशी असशील तर मी तुला देईल. नाही तर देणार. घ्या म्हणला परीक्षा मग माळ घाला. जाय म्हणले पैठणला प्रदक्षिणा घालून ये. बरं. आणि प्रदक्षिणा दरम्यान बार काय नाही का तुम्ही महागावातली मंडळी प्रदक्षिणा घालताना ज्या ज्या गोष्टी दिसत्याल लक्षात आले का तुमच्या. ज्या ज्या गोष्टी दिसत्याल माझ्याजवळ आल्यावर सगळे विसरायच्या मग माझ्याजवळ यायचं. हो म्हणते. प्रदक्षिणा घालायला निघालं तर एक हुटाड मरून पडलं होतं. आणि त्या उंटाचे लोचके तोड लागले कुत्रे. काय करू लागले. त्याच्या छातीच्या पिंजऱ्यात शिरून त्याचं मांस खाऊ लागले. कोण. आता अचानक ते हुटाड इतकं मोठं मेल्यालं आणि ते कुत्रे लोचके तोडले.
ते नजरेतून जायचं नाही याच्या. आलं पैठण मध्ये नाथ महाराजाच्या पाया पडलं. नाथ महाराज म्हणला मला माळ घाला. म्हणजे तुझी नजर म्हणला ना तुला दर्शन झालं पाहिजे देवाचं. हो मग तू आजपर्यंत प्रदक्षिणा आपल्या ह्या पैठणला प्रदक्षिणा घालून आलास. तुला काय जे जे दिसलं होतं सगळं विसरलास का? हो विसरला. काही नवीन गोष्ट पाहिली होती का? ती नवीन काही एखादी गोष्ट पाहिली का? हो म्हणला. एक हुटाड मिळत आणि कुत्री तिचे लोचके उचललं. तुला देव बघायचाय, तुला हुटाड दिसलेलं दिसू नको म्हणलं होतं की पाहिलेलं सगळं आठवू नको. तुला काय दिसायला? इथून उठ, तुला मी मंत्र देऊ शकत नाही. असं आपण किती फिरलो आणि आपली जर ही नजर निर्मळ नसेल तर काय उपयोग आहे फिरून? मला सांगा ना. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही. नजर निर्मळ पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची नजर निर्मळ होती म्हणून प्रत्येकाच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराज राज करतात. प्रत्येकाच्या हृदय आहे, प्रत्येकाच्या घरात फोटो आहे, प्रत्येकाच्या पत्रिकेवर फोटो आहे. बाजूला आजूबाजूला सगळं शिवाजी महाराजांचा फोटो. इतका अधिकार का झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा? नजर निर्मळ आहे. काय निर्मळ आहे? नजर निर्मळ आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळेनं मेन्यात घालून आणली. गोरी गोमटी होती, जरा तरुण होती. आपल्या राजाला नजरानं होत म्हणले राजा खुश होईल. नवीन मावळे भरती झाली ती. महाराज तुमच्या करता नजरानं आणलाय. म्हणले काय आणलाय? म्हणजे तुमच्या हातानं पडदा बाजूला सारा. महाराजानं पडदा बाजूला सारून बघितला त्या पालखीचा, तर ती पोरगी लागली थर 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 लट 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 कापायला. नाथ महाराज शिवाजी महाराज म्हणले कापू नको, चळ 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 कापू नको, काय करत नाही मी तुला. बाईनं त्या बाईकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणले इतकी सुंदर जर माझी माय असती तर मी इतका सुंदर जन्माला आला असतो. कोणाचा दर्जा दिला तिला? परस्त्रीला माईचा दर्जा दिला. म्हणून आज प्रत्येकाच्या कुणीकडे बी शिवाजी महाराज आहे तेव्हा काय जरांगे पाटलाच्या माग हे शिवाजी महाराज ही एक फोटो, ते पलीकडे प्रभू रामचंद्राच्या माग दोन, हे पॅम्पलेटवर या बॅनरवर तीन तिन्ही दिशेला बघितलं तर का का फोटो आहे? नजर निर्मळ आहे. काय निर्मळ आहे? नजर निर्मळ करा. गावातल्या बी जेवढे नवयुवक आहेत त्याची जर नजर निर्मळ झाली गावात त्याला कोणी किंमत देते. तुमची नजर मिळालेली असल्या कोणी किंमत देत नाही. तुम्हाला वाटत असेल गावाला काय कळाले, गावाला चटकळते. गाव येडे काय? तुमची नजर चांगली पाहिजे. एक मोबाईलवर व्हिडिओ आलता माझ्या. एक पोरगी, कॉलेजची पोरगी, ट्युशन सुटल्यावर घरला जाऊ लागली पण रस्त्यात अंधार होता. काय आणलं मोतीरामजी? सगळ्यालाच आहे देवाला. हे दूध आलं म्हणजे आमचं सिग्नल पडलं. गावातल्या नवयुवकानं सगळ्या लोकांना अशी बासुंदी केली प्यायला. एकदा टाळ्या वाजवर त्याच्या करता. मला मोतीराम म्हणला दुधाचा निवद आल्याशी कीर्तन सोडू नका बघा तुम्हाला, ना ते याद राहा. बरं बापा, लेकरांनी इतकं केलं तर कौतुक करावंच लागेल. ते करायत ना लोक. मी माझ्या भूमिकेवर येतो. तुम्हाला कुठवर आलो तुम्ही? सोमनाथ महाराज काय सांगू लागलो? नजर काय सांगू लागलो? छत्रपती शिवाजी महाराज सुभेदार. हा 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 ते संपल तर हे दुसरा होता. तुम्हाला काय पुढचं ते संपल तर किती पुढचं आहे का? मुलगी कॉलेजची ट्युशन सुटली आणि घरला जाऊ लागली तर ग्रामपंचायतच्या नळे असतात ना ते शार्ट झालेल्या होत्या. अंधारातच जाच तरुण मुलगी लट 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 लागली थर 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 कापायला. योगायोगानं चौकात 2-3 कालटी पुढे उभा तरुण पोर. त्याची नजर जर बदलली तर काय होईल की माझ्या जीवाचं, म्हणून ती चळ 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 कापू लागली. ते सगळे पोरं जीवी होते. त्या पोराने त्या पोरीकडे पाहिलं. पोरगी पुढे तर 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 चलू लागली. त्या पोराने मोटरसायकल तिच्या मागं लावल्या. काय लावल्या? मग तर तिचं आता काय खरं? ती म्हणली माझ्या जीवनाचं काय खरं नाही माझ्यात. मग वाटोळ झालं. मोटरसायकली मागं निघाल्या. हळून मोटरसायकली चालल्या. तिचं घर जवळ आलं. ती घरात जाणार, तिचा जीव असा काय झाला?
घरात जातावळी ती म्हणली इतके जे पोरं होते अर्धा किलोमीटर माया मागं गेलो गाडी चलून अंधारा होता रस्त्यात त्यानं जर मला धोका करायचा असता तिथंच केला असता इथवर असतो त्यानं मला धोका केला नाही नेमके कोण आहेत पाहावं तरी बाहेर आली आणि बघितली तर त्या सगळ्या मोटरसायकलीवर छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो होता आणि तेव्हा तिला वाटलं की हे छत्रपती शिवाजी महाराजचे मावळेत याच्या नजरत खराबी नाही खराबी नाही कारण राजाचीच नजर खराब नव्हती जे छत्रपती शिवाजी महाराजची शिवजयंती करतात छत्रपती शिवाजी महाराजाला जे आदर्श मानतात त्याची दुसऱ्याच्या लोकांच्या पोरीकडे नजर वाईट पडू नये आणि जर पडली तर ते छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन येते अपमान आहे ते महाराजाचा मावळे म्हणून जगायचंय नजर वाईट नाही नजर निर्मळ आणि एकदा निर्मळ नजर झाली की माणसाच्या जीवनाची चांगली सुरुवात झाली म्हणून तुकोबाराय म्हणले आमची नजर बाटूच नाही याच्याकरता काय करावं देवा सांगा की सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती रुखमाईच्या पती सोयरिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल टाळी वाजव मायबाला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कवरदारी